बुलेटिनची सुरुवातच आपण एका ब्रेकिंग न्यूजनी करतोय। धक्कादायक ब्रेकिंग न्यूज आहे। कोपर्डीमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपींवर अहमदनगर कोर्ट परिसरातच जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। शिवबा संघटनेच्या 4 कार्यकर्त्यांनी कोयत्याने कोपर्डीच्या आरोपींवर हल्ला चढवलाय। या प्रकरणी पोलिसांनी राजेंद्र पाटील, बाबूराव बाळेकर, अमोल खुणे यांना पोलिसांच्या ताब्यात घेतलाय। आताची आपण ब्रेकिंग न्यूज बघताय। कोपर्डीमध्ये अल्पवयीन मुलीवरती सामूहिक बलात्कार करून हत्या करणाऱ्या आरोपींवरती जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। आपले प्रतिनिधी सुशील थोरात आपल्या सोबत आहेत। तर सुशील, या संबंधी काय अधिक माहिती द्याल? कोपर्डीमध्ये ज्या अल्पवयीन मुलीवरती सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती, त्या आरोपींवर अहमदनगर कोर्ट परिसरातच जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। विजयश्री, बरोबर आहे। हा जो हल्ला झालेला आहे कोर्टाच्या आवारामध्ये झालेला आहे। कोपर्डीची सध्या सुनावणी चालू असून ती सुनावणी संपल्यानंतर जेव्हा हे आरोपी कोर्टाच्या बाहेर आले होते, आवारामध्ये आले होते, पोलीस संरक्षणात आरोपींना घेऊन चालले होते। मात्र जे शिवबा संघटनेचे 4 कार्यकर्ते होते ते अचानकपणे त्यांच्या समोर आले आणि त्यांनी या आरोपींवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। हातामध्ये कोयत्यासारखे धारदार शस्त्र घेऊन अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे पोलिसही थोड्या वेळ चक्रून गेले होते। मात्र पोलिसांनी सावधानता बाळगून या 4ही जे कार्यकर्ते होते शिवबा संघटनेचे त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। या झटापटीमध्ये एक महिला पोलीस कॉन्स्टेबल जखमी झालेली आहे। मात्र पोलिसांनी तातडीने कोयते हस्तगत करून या ज्या शिवबा संघटनेच्या कार्यकर्त्यांना सध्या पोलीस स्टेशनमध्ये नेलेलं आहे। शिवबा संघटनेचे जे कार्यकर्ते होते ज्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलाय, त्या कार्यकर्त्यांचा त्या पीडित मुलीशी काही संबंध होता का? याबाबतची काय अधिक माहिती आहे? या कार्यकर्त्यांचा आणि त्या पीडित मुलीचा संबंध काहीही नाही। मात्र त्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार 2 दिवसापूर्वी जेव्हा हे कार्यकर्ते नगरमध्ये या कोपर्डी सुनावणीसाठी आले होते, तेव्हा जे आरोपी आहेत कोपर्डी प्रकरणामधील त्यांची आणि यांची बाचाबाची झाली होती आणि या बाचाबाचीच्या माध्यमातून जो राग मनात होता तो राग काढण्यासाठी आज त्यांनी इथे आले होते, असं या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। धन्यवाद सुशील, आपण दिलेल्या या अधिक माहितीबद्दल। आता आपण बघितलं कोपर्डी अल्पवयीन मुली बलात्कार प्रकरणातले जे 4 आरोपी होते त्या आरोपींवरती कोर्टाच्या परिसरातच हल्ला करण्यात आलाय।